नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 14 मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही तिथून चहा पिऊन निघालो. सगळ्यांच्या संमिश्र भावना होत्या. मी अजिंक्यला मेसेज केला, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि गाडीत भावाने मस्त लावणी लावली. आयुष्याचा एक नवा ध्यास सुरू झाल्यासारखं वाटत होतं. नवं आयुष्य मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यात हे अजिबात अरेंज मॅरेज सारखं झालं नव्हतं. त्यामुळे मी लव्ह मॅरेजचीही गंमत अनुभवत होते. खरंच प्रेमात पडल्यानंतरचं आयुष्य भारी असतं. सगळं नवं असतं, हवंहवसं असतं, नवी उमेद असते, नवं क्षितिज पार करायला नवी ऊर्जा मिळालेली असते. मग हळूहळू ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि अभिनंदनाचे फोन सुरू झाले. ऑफिसच्या मधल्या ब्रेकमध्ये रोज अजिंक्यला भेटायला जायचे मी. ते दिवस आजही आठवले की भारी वाटतं. त्यानंतर काही दिवसातच मला नवीन प्रोजेक्ट मिळाला, तोही मला हवा तसा. एकंदरीतच आयुष्यात खूप गोष्टी मार्गी लागल्या असंच वाटत होतं. आम्ही आमच्यात व्यस्त होतो आणि माझ्या घरच्यांनी बैठकीची तारीख ठरवूनही टाकली. बैठकीची तारीख होती 11 ऑगस्ट. आयुष्यात सगळं कसं बरोबर घडत होतं. आयुष्यात एक क्षण असा येतो की आधीचं सगळं दुःख संपून जातं. सगळे वाईट प्रसंग खोडले जातात, वाईट अनुभव पुसले जातात. असा एक क्षण माझ्या आयुष्यात येणार होता. माझा बैठकीचा क्षण, जेव्हा मी अजिंक्यच्या बाजूला उभी राहून हक्काने फोटो काढून पोस्ट करू शकेल.